आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग 14. कोण होत्या त्या मुली? तू ओळखत होतीस का त्यांना? तू त्यांच्या घरी गेली का शोधायला? त्याने घाईतच खूप प्रश्न त्यांना विचारले. तोही मनातून घाबरला होताच. नाही म्हटलं तरी 8 दिवसात तो तिच्यासाठी घरी जात होता. त्यामुळे त्यालाही तिची सवय लागलीच होती की. मला खरंच काहीच माहीत नाही. मला वाटलं की आपल्याच सोसायटीतल्या आहेत त्या मुली. आई आता आणखीनच रडत बोलली. सत्याला आता काय करावं कळत नव्हतं. चूक त्याचीही होती, कारण अनुष्काला खतरा आहे हे माहीत असूनही त्याने सिक्युरिटी ठेवली नव्हती. त्याला वाटलं की ती इतकी लहान आहे की घर सोडून जाणार नाही. पण आता ते घडून गेलं होतं. अनुष्काला कोणीतरी किडनॅप केलं होतं. त्यामुळे आईला काही न बोलता तिला शोधणं मस्ट आहे असं समजून तो तिला काळजी घे म्हणून सांगून निघून गेला. सर, कोण आहे अनुष्का? ते जरा सावरताच आरोहीने कामटे सरांना विचारले. तसं त्यांनी कोण आहे ती सांगितलं. पार्टीमध्ये ती आली होती तेव्हा तिला भेटून एक वेगळीच एनर्जी आल्याचं त्यांनी सांगितलं. ओके, पण मग तिचे आई वडील? 8 ते 9 दिवस झालेत त्या घटनेला, तरी कोणी कसं आलं नाही पुढे? आता तिलाही काळजी वाटायला लागली होती. हो, हा प्रश्न तर मला व सत्यालाही सतावत आहे. पण आता सध्या तिला शोधणंही गरजेचं आहे. ते आता बरेच शांत झाले होते आणि गंभीरही. हो सर, डोंट वरी, मी घालते यात लक्ष. पण सर, तुमचा कुणावर संशय? म्हणजे मला तर वाटते त्याच लोकांनी तिला किडनॅप केलं असावं. ती तिथलीच एक पेन्सिल तोंडात पकडत बनते. मलाही तसंच वाटतं. त्यांचा फोन वाजतो, जो सत्याचा असतो. त्याच्याशी बोलून ते कुठं भेटायचं कन्फर्म करतात. चल आरोही, कामाला लागा. ते फोन ठेवताच बोलतात. सर, मी आत्ता आले नाही तर चालेल? म्हणजे ते मला. ती जरा बिचकतच बोलते, कारण सरांना कामाला मना करणं म्हणजे तिला जरा अवघडच वाटत होतं. काही प्रॉब्लेम आहे का आरोही? काही असेल तर बिनधास्त सांग. सत्य काही बोलला आहे का? तेही तिच्या या वागण्याने जरा चमकतात. नो सर, तसं काही नाही. पण मला या केसचा माझ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तीही आता जरा आत्मविश्वासाने बोलते. ओके, नो इश्यू. गो हेड. ते हसून तिची पाठ थोपटतात. आता सध्या अनुष्का आणि त्या 10 मुली भेटणं गरजेचं होतं. त्यामुळे तेही तिला जास्त काही बोलत नाही. इन्स्पेक्टर रुद्र, चला लागा कामाला. ती रुद्रच्या टेबलपाशी येत बोलते आणि तशी पूर्ण टीम कामाला लागते. आता त्या 10 मुलींबरोबर अनुष्काही भेटणं तितकंच महत्त्वाचं होतं. ती परत ही केस आपल्या पद्धतीने हँडल करत होती. सोबत इन्स्पेक्टर रुद्र आणि त्याचा एक सहकारीही होताच. तुम्हाला इथे यायला कोणी सांगितलं? आणि मी सांगितलं होते ना आधीच की ही केस सोडा, मी माझ्या पद्धतीने हँडल करेल म्हणून. सत्य आपल्या केबिनमध्ये आला होता. हातातली फाईल त्यानं टेबलवर टाकली होती. तो प्रचंड रागात होता. पाठीमागे इन्स्पेक्टर रुद्र आणि आरोही पाठीमागे हात बांधून खाली मान घालून उभे होते. सत्या, अरे यात आरोही आणि रुद्रची काही चूक नाही, तोच मागून आलेले कामटे सर बोलतात. आणि आरोहीला मीच परवानगी दिली होती तिच्या पद्धतीने हे केस हँडल करायला. ते थोडं रागातच बोलतात सत्याशी. मान्य आहे सर, तुम्ही दिली परवानगी. तो आता थोडा नरमला. पण त्या जे काय करत आहेत ते त्यांनी ॲज अ सिनियर म्हणून मला किंवा तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं ना आधी, की प्रशिक्षण देण्यात त्यांना हे सांगण्यात आलं नाही. तो जाम भडकला होता. रिलॅक्स सत्या, आता जे व्हायचे ते होतं ते झालं आहे. आपण काही करू शकत नाही, कामटे सर नाराजीच्या सुरात बोलतात. हो, पण आपण त्यावेळी खूप काही करू शकलो असतो. ती मुलगी आपल्या हातात आलीच होती की यांनी तिला तिथेच मारून टाकलं. एन्काउंटर केला म्हणून आत्ता या जरी नाचत असल्या तरी सर, तुम्हालाही माहीत आहे की ती एक कडी होती त्या म्होरक्यापर्यंत जायला. तो तावतावतच बोलत होता. ना आता लवकर त्या 10 मुली सापडणार, ना अनुष्काही त्यांच्याबरोबर आहे की नाही कळायला मार्ग नाही. त्याचा आता बाण सुटला होता. त्याने एक हात टेबलवर ठेवला होता आणि खाली झुकला होता. अनुष्कासाठी तो आता तिळतिळ तुटत होता. कारण 7-8 दिवस झाले होते तरीही तिचा अजून पत्ता लागत नव्हता. काय तोंड दाखवणार होता?
तो उद्या जर तिचे आई वडील ती कुठे हे अचानक विचारायला आले तर हा प्रश्न त्याला सतावत होता. शिवाय त्याला आत्ताही गिल्ट वाटत होतं. त्यामुळे तो खाली मान घालून रडत होता. कामठे सरांना तो किती इमोशनल आहे हे माहीत होतं. त्यामुळे त्यांनी आरोही व रुद्रला बाहेर जायला सांगितलं. ते दोघंही त्याला सॉरी म्हणून सॅल्यूट ठोकून तिथून निघून गेले. तर कामठे सरांनीही त्याच्या खांद्यावर टॅप केलं आणि त्याला त्याच कंडिशनमध्ये ठेवून निघून गेले. झालं असं होतं की सत्याला त्याच्या काही खबरींकडून कळालं होतं की जहाज भारताच्या बाहेर जात आहे. तिथे या 10 मुली आहेत. अनुष्का आहे की नाही ते माहीत नव्हतं, पण त्या 10 मुलींचा शोध लागला होता आणि सोबत त्या जहाजमध्ये जास्त सिक्युरिटी नव्हती. त्यामुळे त्यांना हे सहज अडवणं जमणार होतं. त्यामुळे कामठे सरांना इन्फॉर्म करून लगेच एक टीम घेऊन त्या जहाजावर हल्ला केला होता. ज्या हल्ल्यात ह्याची काही माणसं मारली गेली होती. पण खूप शोध घेऊनही त्या जहाजामध्ये एकही मुलगी सापडली नव्हती, कारण ती बातमी फोल होती. पण यांना तिथे अडकवण्यासाठी आणि कुठे आहेत बाकीचे हे जाणून घेण्यासाठी त्याने एका मुलीला पकडलं होतं. पण तीही निब्बर होती. ती चांगलीच भारी पडत होती सत्या आणि त्याच्या टीमवर. त्याच वेळी तिथे आरोही आणि रुद्र आले. त्यांनी ते पाहताच फक्त जखमी करण्याच्या उद्देशाने तिने गोळी झाडली, पण ती डायरेक्ट त्या मुलीच्या हृदयावर लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे सत्याला वाटत होते की तिने मुद्दामच तिचा एन्काउंटर केला, जे ती केव्हाच त्याला समजावत होती. पण त्यामुळे ना त्या मुली सापडल्या होत्या ना अनुष्का. त्यात आता ते लोक ही अलर्ट झाले असणार हे त्याला समजले होते. म्हणून तो जादा उचकला होता तिच्यावर. त्यातच तिने ना त्याला इन्फॉर्म केलं होतं ना कामठे सरांना. काहीतरी गफलत आहे आरोही आपल्या घरी आली होती आणि कॉफी घेत ती आकाशातल्या चंद्राकडे पाहत दिवसभर घडलेल्या घटनेचा आढावा घेत असताना तिच्या मनाशी बोलते. आधी ही सिद्धी डोक्यात जाते. शंकेची सुई सारखी तिच्यावरच जाऊन अडकत आहे. आणि आता तर असं मला वाटतंय की यात कोणीतरी अजून आहे जे इथल्या खबरी त्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे. कारण हा हल्ला अगदी गुप्तपणे केला होता, पण तरी त्यांच्यापर्यंत कसा काय याचा सुगावा लागला. त्या जहाजामध्ये 10 मुली होत्या ही गोष्ट, इतकी मोठी गोष्ट रॉनी, तिचा खबरीचं नाव, कधीच खोटं सांगणार नाही. तो 10 वेळा कन्फर्म करतो. आधी कुठलीही न्यूज माझ्यापर्यंत पोहोचवण्याआधी. नक्कीच कुणीतरी आहे जे हे काम करत आहे. ती आता विचार करू लागली. आज 2 दिवस झाले होते, पण अजूनही या केसबद्दल काहीच उलगडा होत नव्हता. सत्या जाम वैतागला होता. शिवाय त्याची आई तर कंटिन्यू रडत होती. सर्व दोष आपल्यावरच घेत होती. पण आता त्या माऊलीला कोण सांगणार की ते तर होणारच होतं. तिचं किडनॅप होणं हे आधीच प्लॅनिंग होतं. बस ते लोक सत्याचं दुर्लक्ष व्हायची ते वाट पाहत होते. आणि तसंच घडलं होतं. तो या 8 दिवसात जरा बेफिकरच राहिला होता तिच्याबाबत आणि म्हणूनच त्या किडनॅपरचं फावलं होतं. त्यातच आरोही सुद्धा 2 दिवस गायब झाली होती. पर्सनल कामाच्या नावाखाली तिने सुट्टी मंजूर करून घेतली होती कामठे सरांकडून. त्याचाही त्याला राग होताच. आई, बास कर ना आता रडायचं. किती दिवस अशीच रडशील? किती दिवस अशीच भुकेली राहणार आहे? मी तुला वचन दिलं आहे ना की मी तिला सोडवून आणेल म्हणून. तो थोडा त्रासिक सुरातच आपल्या आईशी बोलत होता. त्याने हातात ताट आणलं होतं आणि तो त्यांना भरवण्याचं काम करत होता. पण त्याही हट्टी होत्या, त्याच्यासारख्याच. त्या खायला तयारच नव्हत्या. आंटी, सर खरंच बोलत आहे. तोच आवाज आला तसं त्याने मागे वळून बघितलं तर साध्या ड्रेसमध्ये आरोही त्याच्या घरात आली होती. मिस परांजपे, तुम्ही इथं कसं काय? तिला बघून का माहीत नाही. आता मनाला शांती त्याला लाभली होती खरी, पण राग अजूनही कमी झाला नव्हता. आंटी, आय प्रॉमिस यू. पण तिने त्याला पूर्ण इग्नोर केलं आणि ती त्याच्या आईपाशी जाऊन बसली. अगं बाय माझी तू तर तीच आहेस ना, आमच्या बक्याबरोबर आली होतीस. तिला बघताच त्याची आई तिच्या गालावरून हात फिरवत बोलल्या. तिनेही त्यांना पाहिलं आणि क्षणात ओळखलं. तो दिवस ती अजूनही विसरली नव्हतीच, ज्या दिवशी सासवडला ती पहिल्यांदाच सावंत सरांच्या घरी गेली होती. तिच्यासाठी तो दिवस म्हणजे आयुष्यातील सोनेरी दिवस होता.
तिथेच तर आपण नकळत सावंत सरांना पसंत करतो याची कबुली दिली होती तिच्या मनाने. सावंत सरांची मावशी? पण पण तुम्ही इथं कसं काय? तिला आता मात्र प्रश्न पडला होता. ते तुमचे सावंत सर माझे मावस भाऊ लागतात. आता सत्या खरं काय ते सांगून टाकतो, जे इतके दिवस रहस्य म्हणून लपलेले होते. म्हणजे मी बरोबर गेस केलं होतं. तो गुंड, तोच तिला त्या दिवशी हल्ला झालेला आठवला. हो, तो राजा नावाचा गुंड मीच होतो. आणि हो, अजून काही तुम्ही बोलण्याआधी क्लिअर करतो की त्या दिवशी जेव्हा तुम्ही मुंबईत पहिल्यांदा आलता त्याच दिवशी त्या चौकीसमोरही चहा पीत उभा मीच होतो. तो आता सर्व मागचं अजून स्पष्ट करतो. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? तोच इतक्या वेळ त्या दोघांना बघणारी त्याची आई तिला म्हणते. अगं हो, ही म्हणजे या आरोही परांजपे मॅडम माझ्या चौकीत आहेत. माझ्याच अंडर काम करतात. तो हसून सांगतो. हो का? बरंय बरंय. आज आमच्या पक्का असता तर तुम्हाला पाहून लय खुश झाला असता. त्याची आई इमोशनल होत म्हणते. काय काय झालं त्यांना? आणि कुठे ते सध्या? तिने जरा संशयानेच पण थोडं घाबरून विचारलं. ते भाईने 8 दिवसापूर्वीच आत्महत्या केली. सत्याने आपली नजर वळवत तिला सांगितलं. तसं तिला चांगलाच धक्का बसला. आत्महत्या? तिने तोंडावर हात ठेवला. शॉक जबरदस्त बसला होता. इतके दिवस त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून गेले असतील बाहेर अशी समजूत ती घालत होती. पण आज जे ऐकायला आलं ते भयंकर, महाभयंकर होतं तिच्यासाठी. काय बोलावं ते तिलाच सुचेनासं झालं. पण का? आत्महत्या करतील असा पळपुटा माणूस म्हणून ते नक्कीच नव्हते. मग असं काय घडलं? ती हळू आवाजात बोलत होती. डोळ्यातून अविरत अश्रू गळत होते. त्याची आई तिचे सांत्वन करत होती खरी, पण खरं सांगायचं तर त्याही आत्ता रडतच होत्या. त्याची आठवण क्षण क्षण येत होती जी त्यांना. ते भाऊने ही चिठ्ठी दिली आहे. तोच तिला एक आवाज ऐकू येतो. सत्य तिच्या मागे होता, ज्याच्या हातात एक पाकिट होतं. तिने ते खसकन हातात घेतलं. आंटी, काही झालं तरी अनुष्का लवकरच सापडेल आपल्याला. काळजी करू नका. येते मी. तिने ते पाकिट आपल्या पर्समध्ये व्यवस्थित फोल्ड करून टाकले आणि त्यांना धीर देत बोलली. याही कंडिशनमध्ये ती आपल्या कर्तव्याला चुकली नाही याचं अप्रूप सत्य आणि सत्याच्या आईला वाटलं. त्यांनी तिला डोळ्यांनीच धीर दिला तशी ती निघून गेली, सत्याशी एक शब्द न बोलता. सध्या सावंत सर आणि तिचे काही क्षण डोळ्यांसमोर येत होते. आई, मी आलोच म्हणून सत्यही आपल्या खोलीत गेला. आई तिकडे अश्रू गाळत सोफ्यावर बसल्या. जेवणाचं भरलेलं ताट अजूनही तसंच पडून होतं. भाऊ मला माफ कर. तो आपल्या खोलीत येताच समोरच भिंतीवर त्याचा आणि सावंत सरांचा फोटो टांगलेला. त्याला पाहत तो रडत म्हणतो. तुझी इच्छा नव्हती की हे पत्र मिस परांजपेंना देण्याची. मी तुला बोललोही होतो की काहीही झालं तरी सत्य तुझं त्यांच्यापर्यंत हे पोचणार नाही. पण माझा नाईलाज झाला भाऊ. माहीत नाही, पण तुझ्यासाठी आलेले ते अश्रू पाहून माझं मन हेलावलं. मला सहनच झालं नाही त्या टपोऱ्या डोळ्यात तुझ्यासाठी पाणी आलेलं पाहून. आणि म्हणूनच मी ती चिठ्ठी देऊन टाकली. माफ कर मला. निदान अर्थसत्य तरी त्यांना कळालंच पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. तो बोलता बोलता खूप इमोशनल झाला होता. पण नक्की कुणासाठी? सावंत सर, आपले एकुलते एक सख्खे मावस भाऊ, की मिस परांजपे? हे आता सांगणं मुश्किल होतं. काय काय स्वप्न पाहिली होती मी. माझं एकदा ध्येय पूर्ण झालं की सावंत सरांना शोधायचं, आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली द्यायची आणि त्यांच्याबरोबर एक सुखाचा संसार करायचा. घरी येताच तिने ते पर्समधील पाकिट काढत नुसतंच त्याच्याकडे पाहत बोलत होती. मनात धाकधूकही होती की काय असेल या पत्रात, काय सांगायचं असेल त्यांना आपल्याला. तेही करत असतील का प्रेम आपल्यावर? विचार करता करता तिने घाईत ते पत्र ओपन केलं आणि ते लेटर पाहून हैराण झाली. कारण त्याच्यावर फक्त एकच ओळ लिहिली होती. आरोही, माझं तुझ्यावर प्रेम आहे. बस एकच लाईन.
पूर्ण कागद मात्र अश्रूने भरला होता, जो तिच्या डायरेक्ट हृदयावर घाव करत होता. पण आश्चर्य होतं, यावेळी डायरेक्ट तिचं नाव घेतलं गेलं होतं. मिस आरोही असं म्हटलं नव्हतं. तिला थोडं जरा नवलच वाटत होतं. तरी आनंद झाला होता की कमीत कमी त्यांनी प्रेम कबुली तरी दिलं होतं. कबूल तर केलं होतं. निदान जाता जाता स्वतःशीच बोलत असताना ती जागीच स्तब्ध झाली. कासावीसही झाली. पण त्यांनी आत्महत्या का केली असेल? असं काय झालं की त्यांनी आत्महत्या करावी लागली? कारण सावंत सर इतक्याही कमकुवत मनाचे नक्कीच नव्हते की असं काही करण्यासाठी त्यांचं पाऊल पडले असावे. हेही त्या महिनाभरात चांगलीच समजून गेली. त्यांचा तो निडरपणा तिला भावला होता. तिचेही वय 22 वर्षे तर होतं, ज्यामुळे ती प्रेमाचं माहीत नाही, पण हो, आकर्षण तर नक्कीच झालं होतं. तिला आता त्यांचे ते 15 दिवस शेवटचे आठवत होते. तो हलकासा नकळत झालेला ते स्पर्श, तिला सुखावून जाणारे ते क्षण एखाद्या मूव्हीप्रमाणे पुढे सरकत होते. माझंही तुमच्यावर प्रेम होतं सावंत सर, आणि अजूनही आहे. मनापासून तुम्ही मला खूप आवडला होतात सर. ती एकटक त्या पत्राकडे पाहत बोलते. हे सर्व काय ऐकतोय मिस परांजपे? तुम्ही सिद्धीला का भेटायला गेला होता? दुसऱ्याच दिवशी दुपारी आलेला सत्या आरोहीवर डाफरत होता. आणि कारण? क्रमशः. कथा कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.